आणि मी सोडणारच नाही मा काम असतो मात्र उठलं तर मग बंद कडून लावून गेली. हो का? हा. हम्म. मला आठी नको नाटक बसलं काय तात्या? हे तात्या हा बसलो भाऊ. हा मजा होता त्याची आता लई मग आता काय लय पातळ माया केली. नाही काय नाही पाहता मग आता कसं कामामध्ये राहतात मला त्याच्या ते शिकर मत नाही नाही पण ते लय दिवसानं आल्यावर काय त्या प्रेमाला महत्व आहे. नाही नाही पण मग आता कसं आता घरचे पाहावं लागत दारचे पाहावं लागत पण त्याच वेळेस मला काय मत नाही बघा. असं का? हा नाही ते एकमेकाची जिवाळा जर जमला ना मग ते नाही करमत म्हणाले एकमेका वाचून. बरं काय चाललंय आता? तुझ्या दादा तिकडे काय दुकाना काय दिसतच नाही एवढं परत आता खर्चायची लय वांदे आहे बाबा. आता रात्री आलता मा म्हणात हा, तात्याला दारू पाहता पण तू आलाच नाही तिकडे. आज आणली का नाही थोडीफार? नाही मला असतं घेऊन आलं असतं ना. नाही तरी पण खाली हाताने येणार नाही अशी मला खात्री. हा? खाली हाताने येणार नाही मला खात्री. थोडी कवाय ना पण मा करता आणलीच असं. जिवाळा तात्या हा तुला नाही आणायची मग कोणाला आणायची? तेच तर हा? मग. हा, तुला नाही आणि आणायची मग कोणाला आणायची? मला खात्री आहे हा, शिरपत जर आला ना हा. मा करता थोडी कवाय ना घेऊन येणार म्हणजे येणारच. बरं बाकीचं काय काम चाललंय? काय नाही आलो सहज म्हणलं आता बरेच 8-10 दिवस झाले येलो होतो हा. खतच वाढली जायचं तुम्ही मला. नाही खत वाटायसारखंच प्रेम आहे आपलं नाही का? हा मग तुला गप्पा लय आवडत मला लय गप्पा आवडत. आपण कोणाला वाईट सांगत नाही. हा आपलं वागणं कसं आहे? ऐका ना, हा? ते सिलेंडरचा पाईप निघाला मला बसवता येत नाही. हा? तेवढा बसवून द्या ना सर ना. होता देव हा? पै बसू दे. अरे भाऊ, कुठं बसवता येत? मला येणार आहे का ते? हा, तुम्ही बसवून द्या ना चला ना. आता ते सिलेंडर आणि फिलेंडर आता निघाले नाही आमच्या घरी मीच टाक्या फिट करत असं. मग ते तेव्हा म्हणलं काय जमत नाही मला लय नाही येडा गोळा लय येडा गोळा असं का? ते चुलीवर स्वयंपाक करणार आहे. मग असं करायचं 90 आणली असेल तर मला देऊन जाय. नाही आता 19 आणायचा लागेल. होती ना काय तुझ्याकडे? घेऊन येतो मी घेऊन येतो असं का? घेऊन येतो. बर तेवढी चला ना, थोडं अर्जंट आहे. चला. तेवढं सिलेंडरचं ते रेग्युलेटर जोडून दे हा, बाबा. हा, हा. हा तर मी का फोन वाजवतो मग कोणाचा येऊन राहिला काय माहिती. तात्या तू कांचे चित्र पाहत नाही बस रे आता. अरे बाबा चित्र नव्हतं पाहत मी. आता मी आलो तेव्हा नटेचे फोटो पाहत होता. या वयात काय करायचं तुम्हाला नटेचे फोटो पण पहिली आठवण आहे भाऊ ती. आठवण येते. हा मग तर चला ना तुम्ही, तर- चला ना. तेवढं रेग्युलेटर बसून दे रे बाबा. हा, हा, चालेल चालेल लवकर ये. हो हो. जे पटकन गॅस बसू दे. काय? कुठे नेली का तुम्ही? अहो कसलं काय गॅस बीस? हम्म. आपल्याला चान्स मिळतो कधी. हा, तुम्ही भेटायला तर येता का मला, म्हणून मी तुम्हाला असंच छानच म्हणलं गरम झालं. हो का? इतकं गरम झालं. मला माहिती आहे तुम्हाला तर लई चान्स पाहिजे असतात, पण मग तुम्हाला माहिती नाही म्हातारं कसं आहे. आता पहिले मी किती राऊंड हाणायचो आलो 3-4 राऊंड हाणून जातो आता एकही भेटलं. अहो ते तर सगळं सोडा, मला तर बघायला पण भेटा ना तुम्हाला. तुम्ही तर येत पण नाही भेटायला मला. लावून दार लावून दार लावून अहो पण ते म्हातारं कधी पण येऊ शकतं मध्ये. उभेच करू वाट. अहो पण काय वेळ येते तुम्ही इथं काय करायला थोडी बोलेल तुम्हाला, मी असंच भेटायला बोलवलं. अरे मग मला मोडा हं? मी का तुला मला का काही मला तिची खात वाटायची का? अहो पण मग मला तुला भेटाय करतो. अहो मला माहिती आहे मला तर भेटायचं होतं, म्हणून तर तुम्हाला खाना करून बोलवलं मी इथं. आणि ते म्हातारं कधी मध्ये आलं ना तर मग पंचायत व्हायची आपली. मग मी सिलेंडरचं बहाणं करून बोलवलं तुम्हाला मध्ये. मी एक काम करू का? काय? तर कोटर आणून देऊ का? तर कोटर तो मला पेल नाही हां, उडीत कोटर देतो नाही होतो तिथं पडा बेस होतं मग आपण करा मस्त कार्यक्रम करू. तसं पण त्यांना लय आवडते क्रोटर. खोरी देतो त्याला पास हो का? मग तात्या पाणी टाकून हल्ली मग ते तो कोरी मग तो लंडन होईल मग आपली मजा मग काम होईल का आपलं? 100% आपलं ना आपण येळायचं मग. ठीक आहे, याकडे चालतंय, म्हणतो मग तसा प्लॅन करा. रात्र सुद्धा उठणार नाही याकडे म्हणतो नाही उठलं ना तर लाईट बंद करून आपण रातचा कार्यक्रम करू राहतो. काही पण तुमचं. पण ठीक आहे, चला सिलेंडर लावला असं बोला त्यांना बाहेर जाऊन. चला लवकर, जास्त वेळ झाला. हो काही पण चला पटकन. तात्या हा? परफेक्ट नळी बसली बघा. असं का? लय त्रास दिला ना. लय टाइम लावला पण. गरम करू बसायची पाळ्याली गरम करू का बरं? सिलेंडरला ना पाईपच फिट बस. थंड घुसण्यात मध्ये थंड काय केला घुसण्यामध्ये असं गरम केलं तेव्हा बस सावली हा खापकेन गेली मध्ये पण आता लिकेज नाही होणार ना? काहीच बिलकुल नाही. कसं होणार? तुला माहिती ना आपलं काम काय परफेक्ट राहतं. परफेक्ट राहतं बरोबर आणि ते आहे. कसं तशी जर ती घुसना हा
कारण गरम झाल्याशिवाय त्या गोष्टीला मजा नाही बरोबर आहे. जेव्हा गरम झाली ना हा मग मोकळी बसली मोकळी असं जे कोणी काचकान दाबली ना हा खापकान बसली बरं आखी जायची असं आता पॅक झाली. पॅक पॅक बी हवंच नाही आता तिला कवर बी आवणे कवर बी नळे तुटलं तर बी आवणे असं का? काही चहा पाणी नाही केला? नाही नाही तात्या चहा मी बंद केला आता रोजचा पाहुणे करते की तुम्हाला चहा पाणी? नाही का नको वहिनी नका रोज पाहुणे नको का? अरे पण मग चहा पाहिजे ना. नाही 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 काय आता मी या टाळाला पित नाही सकाळचा उठल्यावर चहा आंघोळ पांघोळ झाले का तेवढं चहा घेतो अर्धा हम्म. चहा बरं तात्या हं. तुला काय आणायचं का काय नाही तर मग महापौर द्यायला नको बा. करणार बरं आता माझी सवय मोडून गेली. बरं ठीक आहे तुम्ही बोला मी पण काम वगैरे करते घरात. बरं बरं. कसं आहे आता या पैशाची अडचण असल्यामुळे ना मी ती सवयच मोडून टाकली. तात्या हा. हा जीवाय हम्म. त्यापर्यंत तुम्हाला दारू कमी पडणार नाही माझं कसं आहे साल शेत- जरी तुझ्या एखादा बरं तुला दारू पाहिजे अरे पण एवढं काय करायचं? नाही नाही हा? अरे तात्या तू कधी दिवसाचा आहे मला तात्या हा. थोड्या दिवसाचा तात्या आहे थोड्या दिवसात. हा? हा अरे तू तरी मारता की मी नाव काढची शिरप्याला बोला रे मला पाणी पाजायला हा. उचल तरी टाका मा तोंडामध्ये नाही हे ठराव की हा? हो नाही पाणी तर शिरप्या मला तोंडात बुचामो दारूच सोडू दे मला जीव आनंद नाही नाही कारण जिवाळा आहे तो. जिवाळा जिव्हाळा याला आहे, म्हणते जिव्हाळा. जिवाळा याला म्हणते माणूस मग? आता तो माग काय ते मागितले मागून मागून कोटर क्वार्टर 50 रुपयाची कोकट हा हा हा. घेऊ हा? आणवा आणशील ते. दुकानाचं पाणी बिल टाकू ना सर असं का? कम्प्लीट मध्ये पण लवकर ये मग. मग कधी तुमची सून बाई पाहणार नाही तुम्ही काय करता आले का हम्म. पुढे राहील गट 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 ओतून घ्यायची हा. आणि परत बाटली मग मी साईडला ठेवतो असं का? ना कळता तोवर जेवण तात्या तोवर जेवायचं नाही येऊ चालेल. येऊ का हो शिरप्यासारखा माणूस नाही ज्याला मला येणार आता. हं? लय जीव त्याचा माझ्यावर. तात्या या तात्या आला का रे शिरपत? शिरप्याला लय काळजी बाबा. मला ना तात्या नाही जमले का तो काम सांगितलं ना हं. मला चैनच पडणं चैन असं लय जिवाळा गाडचा शिरप्याचा. म्हणलं कसं तात्याला लय दिवस आपण दारू पाहिली आता या काही मूडशी होणार हा द्या तात्या पाणी बिणी टाकून आणलं तिकून मावशी होणार का काय म्हणलं? नाही नाही पाणी बिणी सगळं टाकून आणले डायरेक्ट मारून घ्या डायरेक्ट द्या मारून पाणी बिणी नाईट आली नाईटीत पाणी टाकलं मारून घेऊ का लगेच? घ्या 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 पिऊन घ्या मारू नका असं का? खायला लय कडक रे. हा नाही नाही आता नवीन आलं ब्रँड हा नवीन ब्रँड असं का? हो ते हाय एमडी एमडी. हा ना तात्या हा ना. कसं काय झालं लय भारी रे पण लय कडक. हं? पाणी कमी झालं तिच्या. हा नाही नाही तिला पाणी लय लागत तिला तिला ना एका बाटल्याजवळ एक मगभर पाणी लागत मगभर असं हो. मग ही थोडी असेल बहुतेक ना. हं? धर आयला लय फिरवी रे पण फिरी ती लागली गुंगायला. फेकी ती म्हणा असं. बरं मग मी आता आराम करतो. जेवण 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 केलं की नाही काय जेवायला त्या भेटीनं त्या दारूनच माझ पोट भरलं येड्या. मामा हा? मी काय म्हणते ते माझी शिलाई मशीन नाही का हा ती खराब झाली हो चला ना थोडं मला नीट करून द्या ना. काय होतं तिला? मला काय माहिती काय होते ते चालतच नाही आणि मला काही कळत नाही ते कसं नीट करायचं मला एकदा चला ना नीट करून द्या ना. अरे बाबा ते का मला जमतय का? हं? अं, तिची मोटर बिघडली का बॉबिन बॉबिन का बिघडली का सटल बिघडला अं, का घोडा बिघडला मला काय समजणार आहे? म्हणजे समजत नाही का तुम्हाला त्याच्यातलं काही समजत होतं पण आता दिसतच नाही तर काय. बरं बरं ठीक आहे मग तुम्ही एक काम करायचं आराम करा हा? आता हे हाय तर इथं तर शिरप्या मग तुला हे जमते का रे ते मोटर मोटर फिटिंग? पहा कणी हा? त्या कंपनीत होतो मी लय दिवस आणि ती बॉबिन केस जोडायची? सगळं सगळं मी घरच्या घरी मिस्त्री तयार करतो तात्या अरे मग तेवढी सुन पाहिजे ते बरं क्लिअर करू. मी जर एकदा मशीन वॉर्निंग जर केली ना हा वहिनी कमच्या कम आहे ना हं. तुमची हायती जाय पण मशीन परत बिघडायची नाही खरं त्याला मग तेवढं भारी काम होईल रे. आता हे बाय लोकांना सगळं आपल्याच मस्ती असं? मोटरीवरची आहे बी, पाय दाबायचे पाय हलवायचे बी. हा शोध आपण लावला मोटरीचा पहिला सूट असं का? आणि नाही तर पहिले असे पाय यायला दारू लय बेकार आहे रे. यायला काय होतं मामा तुम्हाला या शिरप्या नाही ना हं?
थोडी करता दारू आणली होती. तुम्हाला मी म्हणत असते नेहमी नका पीत जाऊ नका पीत जाऊ, पण तुम्ही ना जे नाही वहिनी करायचं तेच वहिनी करता. वहिनी तुम्ही मावर का तू नका माझी चूक नाही बघा. हा पण नाही. मग ठीक आहे, तुमची चूक नाही, यांची तर चूक आहे ना. दिलं कुणी आणून की लगेच प्यायचं असते का मामा? अरे बाबा थोडी होती. थोडी होती, हा. आता थोडीशी पिऊन बघा तुम्हाला किती काय ती व्हायला ना लागलं. अहो, मामा ती मा करता संध्याकाळच्या चालवली होती पण मग दिली तात्याला पाजून. बरं जाऊ द्या, ऐका ना, तुम्ही तेवढं मशीनचं काम करून द्या, मला बरं. म्हणले अर्जंट आहे. मामा तुम्ही आराम करा. मी आराम करतो. हा, हा झोपा, झोपा. हा. झोपा तात्या, झोपून झोपा. घेतो. झोप लागेल ना. अरे बाबा संध्याकाळपर्यंत आता उठतच नाही मी. हा, हा, हा. बर का. झोपा. आय, 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 आय. बरं चला ना, तुम्ही मला तेवढं लावून द्या. काम आहे. चांगलं काम कर रे भाऊ त्या मशीनचं. हो, बरं. मामा, मी घेते, मी त्यांच्याकडून नीट करून हा, झोपा, हा. तुम्ही आराम करा. हा. बरं मी काय म्हणतो काय त्याला कुरी दारू पाज द्यायची. काय करू पण अहो, दुसरंच काहीतरी घेऊन बसायचं नाही, येऊन कशाला फासली? हाय दारू नको माणसं मारत आहे. ठेवती ते कोमा जाईल कोमा तू लिहिलं 2-4 तासात. हो पण जाईल. मग कुरी ती अरे बापरे, कुरी दारू पिलं नाही चरचर झाळीत नाही ती झाळीत नाही पण ती पोटात. इतकं हा दुसरंच काहीतरी घेऊन बसायचं. काय होत नाही आणि जर आणि याला तरी काय फरक पडणार आहे. मी आहेच आहे ना तुला मागे पुढे पाहिला. बरं ऐका, मी काय म्हणते, बरं ऐकून घे तुझ्यामुळे त्याला आतापर्यंत मावली 30-40 दारू पाजायची झाली. आता पण मी काय विचार करतो आपलं पाखरू आपल्याला भेटते ना फुला गुलाबाचं फुल तर 5-50 रुपयाला काय कोणी विचार करतं. मग मला कशाला सांगताय मग 50-50 पाजवली म्हणून? काय पण आपलं दोन्ही पण तुम्हीच बोलताय. आता तुला ते टाकलं बनवलं काय? नेकलेस. हा अय्यो. एवढीची मुदत संपली ना आपल्या 5 लाखाची. बरं मग ऐका ना, बोलणार नको ना, वेळ घालू. काय करू आपण, लवकर कामावरून घेऊ, उरकून घेऊ, आणि मग मला नंतर म्हाताऱ्याकडे परत बघावं लागेल. ती मी जर 4 तुला- घंटे नाही उठलं तर मी तुला लोक सोडणार नाही. आता तुझं नाटकं चालू झाली हो का जेवढं माग आहे ना तुम्हाला लई वेळ द्यायची. आता मी वावर अहो, पण मग मला एक म्हणायचं मी सोडून आहे की तुला कोणाचे लपड झाले का. मग तू काय एवढं काय करते एवढं माग करते काय अशी. मला तर वाटतं तुम्हाला ना वेळ लागलंय. काही पण बोलताय तुम्ही, तुम्हाला चांगलं माहिती आहे ना, मी तुमच्याशिवाय दुसऱ्याकडे बघतच नाही. मला तर माहिती ना माझी तू कोणाकडे फिरून पाहत नाही कोण जसं बोलत नाही. मी रोज फोन चेक करतो ते कोणते फोन येते कोणचंच नाही. मग काय भेटतो का तुम्हाला? नाही ना. चला म्हणलो. नको त्याचे उठ परत आपलं सगळं स्वप्नाचं पाणी होऊन जाईल. का ग? मी काय म्हणतो थांबतो तुला केवढं देऊ दमले का आता. कस काय निघतो म्हणजे? हं? घरची कामं पण करते ना मी, मग सगळं इथून माग तुला सांगतो 1 राऊंड मारून गेलो का दुसऱ्या राऊंडला मला फोन करायची मला दमले का नाही. मला दम मग आता कसं काय दमले काय. आता का घरची कामं तीन सगळी मलाच करावं लागतात, वेळच भेटत नाही, मग काय करू. बाय कामांमध्ये खरं खरं बोला खरं खरं म्हणजे काय, खोटं बोलते वाटते का नाही तर मला सोडून कसं दुसऱ्याकडे लफड अरे मग पाय मग आपलं एवढं वाईट नाही. नाही बाबा, तसं काही नाहीये. खोटं कशाला बोलणार मी तुम्हाला? आणि तसं काय असं मी तुम्हाला आज बोलवलं असतं का? तुमच्या ठिकाणी दुसऱ्याला नसतं बोलवलं का? मग काही पण आपलं उगाच. मला वाटलं परत काय काय आम्हाला कसं परत खायचं हटवून येते. आता आहे ना तेवढं दुसऱ्याचं कसर काढणार आहे मी आज. किती दिवसाची? 8 दिवसाचं. बापरे, एकाच वेळेला? जे का तू. नाही बाबा, आपल्याला नाही जमणार. का बरं एवढं नाही. तो काय ऊस नाही काय कोणतं नाही, आणि मग कशाला उसनाव ना मी कोणाचं. बरं आठवणार नको मला करमतच नाही ग. हो का? असं वाटतं तेव्हापासून सारखं करावं सारखं करावं तुमच्या चालेल राव का गडी म्हणून. काही पण तसं पण गडी म्हणून ठेवायची गरजच नाहीये. परत परत तुम्हीच येत राहता इथं, दुसरं कोणी येते? गडी म्हणून जर राहिलो ना रोज तो कार्यक्रम करत जाईल रोज दिवस साहेब रात साहेब जमलं. सोडणारच नाही तुला. हो ना. बस तेवढंच बाकी बरं आता कवट टाइमपास करते काच तरी झालं. होतंय ना, मला माहितीये, बघितलं उशीरच कसं तरी होतंय तुम्हाला. करू मग झालं पुक करू हो का? आठवत नाही टाइमपास करायचं उठा परत मात्र परत चालू कामावरून जर बंद पडायची पळाली का मग परत येऊन होतो त्याला नाट लागत लगेच नको टाइमपास कर. म्हातारा उठला ना तर पंचायत व्हायची रिकामी. आणि मी सोडणारच नाही मा काम असतो मात्र उठलं तर मग बंद कडून लावून गेली. हो का? हाटे नको नाटक कर. अरे बापरे 4 वाजले 4:15 वाजले. 12 वाजता झोपलो 8:15.
4 तास झोपलो. हा आता कोरा चहा प्यावा वाटतंय. झोप झालीच आहे आपली. सुनबाई काय करते काय माहिती. हा हा सुनबाई सुनबाई बोला ना मामा, उठले तुम्ही? हा अरे शिरप्या तू अजून इकडेच. तात्या हा तुला सांगतो, उगे तुमची मिसन मा ताब्यात आली हा म्हणून राहिली, नाही तर मिसन आहे ना हा तुम्हाला डायरेक्ट खड्ड्यात फेकायची पळायली. का बरं? इतका घास चढेल, इतका घास चढेल, ती कधी खोलेलच होती का नव्हती का? आता आपल्याला काय माहिती बाबा. वहिनीची मिसन आहे ना, हा पार पार्टला पार्ट मोकळी केली. असं हा, घसून घसून हा परत तिला फिट केलं, हा गिरसिंग केली, हा. आयलिंग केली, हा. वार्लिंग केली. वरायलिंग काय केली? आता आहे ना जरा धक्का लावला का उठली, धक्का लावला का उठली, धक्का लावला का उठली. असं हा मोटर बिटर सगळी कम्प्लीट केली हा, फक्त तिच्या ठोवाचा उशीर का मोटर उठली. असं? हा, वा 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 भारी काम केलं रे. ते आवडता आवडता ना हा. या काढ केवढं खिडकाचं पिल्लू निघालं खाली, कुठं? मध्ये त्या मिस्ती खाली, त्या डावरच्या खालून बसलो होतो. आज गोलिया टोळा करून कुठं गेलं ते? मारलं, 1 तास लागला त्याला. अरे वा रे पठ्या, भारी काम केलं रे. आयला शिरप्या भारी काम करतो बर का तू. हा. कधी मिसन बिघडू द्या वहिनी, अर्ध्या रात्री मला फोन करा. तुमची मिसन आहे ना, मी कधीही वार्लिंग ग्रीसिंग करून देत जाईल. नक्कीच भाऊजी. नाही पण आता लवकर बिघडायची नाही ना. तात्या 2 बुधल्या आयल बसल्या, 2 बुधल्या डायरेक्ट. 2 बुधल्या? हा, तरी तिथं ते बरा ना हा 10-5. हा हा म्हणलं काय करा पाहिजे आता. बरोबर. बरं जेवढं होतं बुधली तेवढं संपलं. हा. ते का परत याची वस्तू का टपक्यान नाही नाही आणण्याची सोय नाही. बरोबर. आदाबलं शेवट. हा आणि मग तेवढंच आवरून घेतलं, हा तेवढं तुम्ही आली. नाही अरे मी 4.25 तास झोपलो. 12ला झोपलो तू 4.25 वाजले. हो तुम्हाला तसं वाटतंय, बरं एवढा टाइम नाही झाला. बरं तात्या, हा. वस्तू ना वस्तू मोकळी करायची. हा फार एकदम बोंगळीच केली ती बोंगळी. असं हा, सगळी बोंगळी केली. मशीन हा, सगळे पार्ट काढून ठेवले होते बाजूला. असं? म्हणून टाइम लागला. परत तिला कपडे चढवलं किती वेळ लागतो. हा मग मग ते वस्तू एक का तिच्यात नाही लय बारीक सामान आहे ते. गणेश धरेल, असा गणेश धरेल. हा कधी ती वापरेल कधी बूर येऊन जाईल. बूर कार्बन तिला. ते कपडे बिपडे काही काळे नाही झाले रे. हा, कपडे काढून ठेवले होती. असं हा, अंडर पॅन्टवरच. असं का? कारण मी जेव्हा मशीनची कंडिशन पाहिली, हा हा म्हणून याला पूर्ण कपडेच उतरावं लागतील. तेव्हा माझी कपडे कुठे ते जमले असते का? नाही कपडे खराब झाले असते, मग चिगाट झाले असते कपडे. चिगाट चिगाट बिन ते डाग निघाले नसते लवकर. लय कशी. नाही बरं बरं बरं. बरं काय आणू कसं नाही बरं. हा, आता वहिनी दाखवा म्हणायला नको. ओ नका नका, काय बोलताय तुम्ही पण. नको बाबा, आता माझ्या मामाची काय एवढी तब्येत चांगली नाहीये त्यांची. उगा किती काही आणू का म्हणून काय फुसला आता ना चहा प्यायचा कोरा. आणि किती 2 तासानं मग 6 वाजले का मग नाही, जेवायचं आणि झोपायचं. त्यात इतका दम लागला, इतका दम लागला, हा. मला अर्धा तास दमच छाटाना. अरे दम लागायचा काय प्रश्न तुला काही पळत जायचं होतं काय? पळायचं नाही. प्रत्येक वस्तू खोलायची, प्रत्येक वस्तू खोलायची. सोपं आहे का एवढं? बरं मग एक काम करा, तुम्ही जा, तुम्ही आराम करा, तुम्ही जावा. मी माझ्या मामाला चहा बनवून देते मस्तपैकी, आणि आम्ही पण मग थोडासा आराम वगैरे करतो. मग मला भरपूर काम इथंच आहे. बसतो मी. हा चला ना, बसा ना तुम्ही, मी चहा बनवून देते हा तुम्हाला. येऊ का मग दादा मग? चहा पिऊन जाय ना मग. तुला ये लागलं तर मला बोली जाय. तू काय जरी मिस्टरची अडचण असते ना तर मला बोली. हो मी सांगते तुम्हाला. आणि एक आहे, मिसनीला कोणला हात बसू नको देऊ तिचो. दुसरा बसला का त्यानं सेटिंग बिघडवली का परत ये माझ्याकडे. म्हणजे सेटिंग मी एकदम मापा सेटिंग करून ठेवले आता. असं का? लय तर तू सेटिंग करते. अरे वा हुशार हुशार आहे रे. Setting च्या बाबतीत आता कुणी आपला हात धरणार नाही. नाही हुशार आहे तू. हं? हुशार आहे हुशार. ठीक आहे, या मग. वहिनी काळजी घ्या. हो हो तुम्ही पण मिस्त्रीला जा. जीव लाव, मिस्त्रीला. हो लावते वय मला चहा करून तुम्हाला आण. नाही का जीव लावू, पण मिस्त्रीला जीव लाव. लावते बाबा लावते. चला हा चला मामा. जाऊ का मग? हो या चहा पिऊन जाता का? मी काय म्हणतो, काम झालं का झाकून टाकी जाऊ, मोकळी नका ठेवू. वर ठेवलं राहतं का ठेवलं. कारण कसं होतं, घाण गुण बसलं नाही ना, मग दुसऱ्या माणसाला पाहिलं ती खराब वाटत. ए अरे चहा पिऊन जाय ना. नाही, चहा नका नको. दादा. चालेल पोरी. हो हा, हा. या चला मामा.
करू, पैशाची तर खूप गरज आहे मला. एकच जण माझी मदत करू शकते. मी काय करते, शिरपतला कॉल करते. हॅलो. हा बोल पिल्लू. अरे जानू, ऐक ना, मला ना थोडी पैशाची खूप जास्त अडचण आली आहे, तर प्लीज तू मला 30,000ची हेल्प कर ना बाबू. 30? हां. अगं एवढे पैसे तुला द्यायचे पैसे, पण मात्र थोडे मग थोडे थोडे दिले चालते का? नाही, मला एकदाच पैसे लागताय आणि एकत्रच लागताय मला 30,000 रुपये. मला ते थोडं थोड्यानं नाही जमणार, सांगते मी तुला पहिलंच. बरं ठीक आहे, ऐक ना, हां मी पैसे कुशील करतोय, हां. जमलं तर मग घेऊन येईन आज. हे बघ, जमलं तर हे ते मला कारण नको सांगू, मी तुला पहिलं सांगते. तुझं ना मला चांगलं माहिती आहे. 2 महिन्यापासून नुसतं येणं जाणं करतो, मज्जा मारून जातो हा. आणि तुला पैसे मागितलं की लगेच काय मला कारण सांगत असतो नेहमी तू. मला काही नाही ऐकून घ्यायचंय तुझं, बरं का, सांगते मी तुला. ऐक तर खरी, मी काय म्हणतो, ऐक ना, काय पैसे मध्ये ना, पैसे तुला मिळाले म्हणजे बस ना, पैसे तुला मिळाले बस का? मग मी म्हणलं तेव्हाच घेऊन येशील ना? दे पप्पी ते मला दे ना पप्पी दे. मला सांग ना तू पहिलं की नक्की घेऊन येशील ना मला? नक्की 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 तुला पैसे देतोच. तुला पैसे नाही द्यायचे, मग द्यायचे कोणाला? मग ठीक आहे. दे एक चुम्मा दे, चुम्मा दे. लको झालं, मी लको झालं. ओके ठीक आहे, चालेल. ठेवू का मग मी? हा ठेव ठेव. बाय. बाय बाय. चला, पैशाचं तर काम झालंय, बघू पुढच्या काम मी करून घेईन मग नंतर. बसलं का तात्या? बसलो. मी काय म्हणतो तात्या, काय म्हणतो? आजपर्यंत मी तुझ्या पैसे काय हट्ट धरला का? अरे लोक लग्नाचा हट्ट धरते, कोणी काच हट्ट धरते, कोणी काच, मी धरला का तुझा हट्ट आजपर्यंत? बरं, तुला काय म्हणायचे मला सांग. मला हा म्हणणे तर नाही म्हण. तू जर माझा हट्ट जर नाकारला हा. तर तात्या उद्या तुला शिरपतराव दिसणार नाही. अरे नाही दिसणार. म्हणजे काय वंशाचा दिवा तू विजून टाकणार आहे का माझा? तू येईल तो चालेल. नाही, असं नाही. बाय हम्म. ऐकून घे, सगळ्या जोडदारांना हाय का नाही गाड्या? आहे. मला गाडी घ्यायची म्हणजे घ्यायचीच. अरे मग आपण दिपोळीला गाडी घेऊ पोरा. दिवाळी नाही, हम्म. मग मी बामण्या का मुहूर्त काढलंय, हा. ते म्हण आजचा दिवस आहे ना एकदम चांगला आहे. अरे गाडीला 30-35 हजार रुपये लागतील. काय कर, मला 30,000 रुपये तुझी. 30? 30,000 रुपये मला आज पाहिजेच, नाही तर तात्या मी काय करून घ्यायची वाच. अरे हे बघ, लोकांच्या पोराला केवढं गाड्या बी नाही, मी त्याच्या सायकल मला काय आहे का नाही याच्यात पाणी? अरे येडा, हे मग का गाडी करता रडत असते का? लोक रडत्या खायला माहितीये का? काला येड्यावानी करतो खुशाल. मला गाडी घ्यायची मोरती, मला गाडीला पैसे. असं कर, तू ना, मी तुला लोन काढून देतो. नाही मला कॅश पैसे पाहिजे, तिकडे झक मार तू, भीक माग कोणा बस पैसे, तांबडीचे पैसे, कांदीचे पैसे, दराकाचे पैसे सगळं तुझ्या करते. मी मागतो का? मी हिशोब विचारतो का तुझ्या? आता माझ्याकडे 35,000 आहे, याला 30 दिलं, मला तिकडं 10,000चं काम होतं. ते द्या नंतर ते चालते, मला तुझ्या पहिले. अरे शिरप्या, मी तिकडे दुकानदाराला कबूल करेल 10,000 रुपये. अरे तू माझं ऐक, तुला 25,000 रुपये देतो मी. नाही, 30 पुरी, 30 मला पुरे लागत. मला गाडी जाणी जास्त संध्याकाळी. बरं मग एक काम कर, मला 2 पायाची गाडी चालवायची, 2 पायाची गाडी चालवायची. 4 चाकी नको का? नाही 2 पायाची, 2 पायाची. या काय पोरा हट्टी. दर एटीएम घे आणि त्याच्यातले फक्त 30,000 काढ. हा दर. एटीएम नंबर हाच आहे ना, कोड हा नंबर? हा, तोच आहे. बर चालेल, मी जाऊ का दादा? आणि 30,000 काढ. हा हा संध्याकाळी ना, हा. इकडं आरती करा कोणतरी बोलव, गाडी वावळायला. गाडी वावळायला. बर, हा? यानं मध्ये लई खोळ गाडून ठेवला गाडी. जाऊ का मग? मी चाललो. जाय बाबा, आता काय आहे? आईला मला 10,000चं लय अर्जंट काम होतं, आम्ही तर हा म्हणून बसलो ह्या पोरानं. एटीएम त्याच्यात 5,000 तवा थवाडीत मारायला कोणी नाही. आता काय करावा? आता कुठंतरी 5,000 रुपये पाहतो, पण शब्द काय अंगावर येऊन देता कामा नाही. कारण कसं आहे, जबान आहे ती, आणि जबान तर आहेच आहे, पुन्हा दोस्तानीमध्ये अडचण नको यायला. हां,
नाहीतरी आपल्या भावाला तेवढंच आहे कसं तरी लपायला साधन. आणि त्याच्यातही जर का त्याचं मन दुखावलं का झाला सगळा बॉम्बटच झाला. नाही आता मी काय करतो, 5,000 रुपये अजून पाहतो कोणाकडे तरी आणि तेवढं काम करतो. ते लई महत्वाचं आहे माझं. जानू ग माझी जानू, जानू ग माझी जानू, जानू ग माझी जानू. बस झाला आता. आले का पैसे घेऊन? मग काय दुसरी कमाल का? खरंच आणलेत पैसे? मी मात्र डोका लावलं. काय म्हणलं मला आज गाडी घ्यायची, आज गाडी घ्यायची. जर नाही गाडी घेतली तर मी माझ्या जीवाचं काय करू घेऊ. अरे बापरे, असं बोलला? आणि एकठाच आहे. मला म्हणलं तू गेलो याला कोण आहे. आणि आता जर तो म्हणला गाडी का नाही आणली म्हणून तात्या माझा खिस्सा मारला जाताना पैसे गेले. चांगलंच गंडवलंय म्हणायचं की मग. थँक्यू बरं का, खरंच मला खूप गरज होती पैशाची, काय सांगू तुला. कुठे ठेवू? बरं मी काय म्हणतो बघा, शिरपत्राव होतं पैशाचं झाडच आहे. हो अरे वाणिकीच एकठाच आहे. आम्ही कुठं पैशाला तोटा केलाय. बरं मी जे नाचायला लागलो ना ते आमचा तात्या पुरीचा मालाड. चांगली गोष्ट आहे ना मग. आणि मला पण चांगलंच माहित होतं आणि मला ना तुमच्यावर विश्वास पण होता की तुम्ही मदत कराल माझी, म्हणून मी तुम्हाला पहिला कॉल केला. आणि बाय तुला मी अडचण कुठली जेवण देणार नाही, पण माझ्या विरोधात कोणाची लपडा करायचं ना. जर लपडा केला तर मी तेवढे पैसे वसूल करीन, तेवढे पैसे वसूल घेईन तुझ्या बरोबर. मला जर तसं करायचं असतं तर मग पकडून ठेवलं असतं का तुम्हाला? नाही कसं सांगतोय. मी काय म्हणते, घरात येताना कोणी बघितलं तर नाही? नाही ऐक ना, आता आहे ना मी आहे ना 30,000 सांगितले ना, मी 30,000 तिकडं आणि 5,000 इकडं काढून आणले. त्याचं काय करायचंय? हॉटेल. अच्छा, म्हणजे तू सॉरी मी तुम्हाला तू म्हटले ऐका ना, म्हणजे हे 5,000 रुपये तुम्ही मला इथं सोडून दुसरीकडे जाऊन खर्च करणार आहे का? कोण? तुम्ही. दोघांचे बिल भरणार, दोघांचे बिल. दोघांचं म्हणजे? तुझं माझं. अच्छा, मी तो विचार केलाच नाही, मी काहीतरी वेगळाच विचार करत होते. मला वाटलं. बरं तुला काय खायचं? तुला काय खायचं? मला का, मला जास्त ना स्वीट मध्ये गुडगुड खायला आवडतं. तो मला नाही विचारलं तुला काय आवडतं. हा सॉरी तुम्हाला काय आवडतं जास्त? तुझी पप्पी. जाऊ दे बाबा, पप्पी लय खाऊची वाटते, लय पप्पी. नाही, खायबद्दल बोलते मी. मग तू खातो नाही का? मग चांगली गोष्ट आहे ना. पप्पी आवडते, दुसरं नाही का ते खात्यात ते तिला आवडत. हो का? लय तोडायला पाणी तर. हो का? तू एक दिवस नाही. बरं ऐक ना, मग मला पण गुलाबजामुन आवडतात. तो एक दिवस नाही दिलं मला काय खायला, मला खाऊन पाकच काय लागत. लय वाईट लागलं ते, लय वाईट लागलं ते. म्हणजे त्याला चव नाही खायची, मग पण चावायची मजा वाटते, चावायची मजा वाटते, लय मजा वाटते, खुश वाटते. मी काय टाइम करतो. कशाला? नाही तर काय करायचं नाही. कशाला काय उगाच बसून आपण बोलत. आता जेव्हा नेहमी आलं तेव्हा तुझं तेच चालू राहतं. 2-3 महिन्यापासून तू नुसता येतो मजा मारून जातो. माझं लग्न व्हायले का, मला मूड आहेच त्या गोष्टीचा. हो का? बाई तू एक शब्द काम केलं का नाही? एक शब्द काम केलं का नाही? हा केलं तर मग तू माझा एक शब्द का नाही ऐकत लगेच? मी जेव्हा आलो ना तेव्हा टांगा पलटी गोडी फरायला पाहिजे आपल्याला. हो का? हा तसं पण हे बघ, तुम्हाला पैशा पाण्याची खूप मदत करतोस. वाटेल तेव्हा मला तू पैसा देतोस, वाटेल तेव्हा तू प्रत्येक हौस माझी पूर्ण करतोस. मग तुझी पण तर मी आता थोड्या दिवसात म्हातारे गेलं ना, ये पत्री नाही राहणार. डायरेक्ट स्लॅब पड, स्लॅब वर स्लॅब, स्लॅब वर स्लॅब. आणि मग आपली गाडी आणा दारा पुढं, आणि मग तू गाडीमध्ये बसणार. मग जायचं कुठं कुठं जायचं हनुमानला. आता कुठं जायचं हनुमानला, बेंगलोर गोवा काश्मीरला तर नाही का. मग आपण मस्त तिकडे हनुमान करायचं. मग तिकडे असं नाही करायचं. गोव्याला गेलो ना, तुझे कपडे बदलायचे, माझे कपडे बदलायचे, छोटे घालायचे. तुला एवढे वर एवढं आणि मला मरमुडा वर मोकळाच. ठीक आहे, चालतंय की आपण फिरायला जाऊया मग मस्त नंतर.
कमाल केलो हा, माझ्या अगोदर तुमचं पण याचा कार्यक्रम केला माझ्या कमर दुखत काय होतं हो का. आणि तुला मला काही कमरात काही मंत्र टाकत काय हो काही बोलताय तुम्ही, जाऊ दे इकडं. त्या दिवशी कार्यक्रम केला ना 3 दिवस कंबर दुखायचं माझ्यासारखं हा सारखं कमर कळ लागायची मग आजचं कसं कार्यक्रम झाला? एकदम मन खुश दिल खुश. चला आणखीन थोडा वेळ आहे आपल्याकडे, थोडं बोलत बसवूया. बरं मी काय मग तिकडे सरक मागे सरक ना काय मला तर टाकू दे ना खाली बसा. सरक ना मग काय होतं माहिती का याचा कार्यक्रम झाला ना थोडा विश्रांतीच घ्यावा तर नाही तर मग त्या एक दिवस तू नाही का आपला कार्यक्रम करून तिळकून दे दरवाज मी पळालो ना ते त्याला चक्कर येऊन पडलो ना उमऱ्यामध्ये मी कोणाला सांगितलं थोडस झोपा मग. हा बाबा 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 लय मस्त वाटतं ते माटी हो का. माझं तर सगळं मस्तच वाटतंय. मी काय म्हणतो घेते का आपण लग्न करून येत हो का. हा कसं करणार बरं? कसं करणार आपण लग्न? लोक काय तसंच करतात आता कसं केलं आपण अहो पण लोक लोक करतात तसं केलं की नाही आपण काही वेगळं केलं का मग तसं लग्न बी लोक करतच करायचं आपण हो का. मी तर लय घोडव नाचन वरातीमध्ये घोडव नाचन अच्छा. झोप येते मस्त तू गाडी आणायला गेलता ना तू गाडी आणायला गेलता ना हा? गाडी पैसे कुठे आहे? तात्या हा खरं खरं सांग का हा मी गाडी आणायला गेलो हं. आणि ठीक आहे मला धरलं काय म्हणतो? मी चालू वाटणं म्हणत मला गाडी आणायची गाडी आणायची गाडी आणायची गाडी आणायची मग ते म्हणे गाडी इकडे भेटते वळाक हा तिकडे शोरूम आहे आणि गेलो तात्या असं ठासत बाबा बाबा तात्या पक्का कमर दुखत माझं लय आणलं तिने कृपया लय आणलं तू सगळं हे ही बाय होती तिने त्या बायनं सोडवलं मला वाचवलं आणि त्या चोर म्हणून मला घरात कोण उठलं ना हा? ते त्यांचं म्हणून थोडस जवळ घेतलं होतं मी. तात्या मला गाडी नको गाडी पाहिजे माझं कमर मोडलं हे बघ तो कंबर मोडेल नाही काय नाही तो पैसे कुठंतरी घातले बर का. नाही तात्या आता चोरा नेल त्याचं नाव माहित असतं मी त्याच्या मागे तुम्हाला लावलं असतं हा. पण मग आता कसं चोर कोण आहे काय नाही त्यांना थोडी माहिती तात्या आहे. तात्या माहिती किती मारले पहिले किती अरे मारीलच नाही शिरप्या तुला बर का. मुक्का मारते ना मुक्का मार इकडे बस आणि ये नाटक बाबा नाटक सोड थोडे लय मारत तात्या तुझं सगळं समजलं बर का. अरे मारेल नाही तुला. हो तात्या काय सांगायचं मारल नाही नका बोलू ना. खरंच त्यांना लय मारलं हो बरं लय का खुश चोरांनी. झालं ही बाई नसती तर मग ते तिने मा मुंडको पाहिजे तर तात्या खाली झोपून तू इकडे आला कस काय? हा मी घेऊन आले त्यांना. हा ही होती हिनं ते पोर दगडानं हाणले दगडांना लांबू दगड पळाले ते हिनं मला धरून धरून आणलं म्हणजे तुला नाही ते पोरं ऐकले ते तिने दगडाने हाणले होते. तसं नाही तात्या तिने आरडाओरडा केला खूप आरडाओरडा केला लोक पळालेले हो बरं चोर 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 तात्या ते पैसे मरते पण तो शिरप्या जिवंत राहिला हे महत्वाचं आहे तात्या. तो शिरप्या गेला असता तर तो वंशाचा दिवा बुडाला असता हिजला असता. असं का? तू काय आला तात्या इकडं? मी तुला गवशीत आलो. विचारित शिरप्या पाहिला का हा तर डायरेक्ट इथं पत्ता लागेल तुला वळाला कुणी नेलं नाही. नाही ते जाऊ दे आता समजा मला तर लोटलं चोरानी हा तू काय आला मला याचा मुद्दा दे. तू का आला मला सांग. खरं सांग का तात्या खरं पाहिजे मला. आता मी बारीक राहिलो का तुमचा शर्ट मला येतो बरोबर तुमची चप्पल मला येते हा. तुमच्यापेक्षा 3 भाकरी मी जास्त खातो खातोय. मग आता मला काय आवश्यक असं तुला लग्नाची तात्या तू काय आला तुला माहित नाही का काय तुझ्या आई मरून किती वर्ष झाली? 10-12 वर्ष झाले 10-12 वर्ष झाले ना. मग तेव्हापासून मी इथं येतोय. म्हणजे आपण बापल्या काही एकच गाडी चालतो मग काय आता त्याला काय विलाज आहे? एकाच गाडीला ड्रायव्हर दोघे पण मग तिला समजायला नको का? तू आम्हाला ओळखते का? नाही तू काय म्हणली मा कोणा सांग लपडच नाही नाही मी नाही ओळखत त्यांना. मग लफडं नाही फक्त प्रेम आहे.
तात्या तुला खरं सांगू का, जवळ जवळ आहे ना 5-6 वर झाले तसं तिचं माझं हे लफड. बघ तिच्याकरता मी 10,000 रुपये तुला म्हणलो होतो ना, हे 10,000 तिला आणले तू. मग दे मग ठेव दोघांमध्ये एकच, मग काय करू. काय पण ते पैसे कुठे आहेत? तात्या तिनंच घेतले, हा? तिनंच घेतले. जमान ना दोघांमध्ये. एवढे 40,000चं काय काम आहे तुला? तात्या ऐक ना, हा. एक टाइम तो चाललायची जिकडे भाडं भेटलं तिकडं हा. दुसरीकडे भाडं भेटलं का मी मारी जाईन, आणि एकाच गाडीवर 2 ड्रायव्हर वापले का. नाही तर तू किन्नर मी ड्रायव्हर, मी किन्नर तू ड्रायव्हर, काय फरक पडतोय. अरे पण तू दुसरी पाय ना. ओ ऐका, तुम्ही दुसरी पहा, तुम्ही पण दुसरी पहा. इथं ना दोघंही बसायचं नाही इथं. हा, तुम्हाला कोणती गाडी चालवायची आणि कशी चालवायची आणि कोणता किन्नर ठेवायचा ना, जाऊन बाहेर ठेवा. चला चालते व्हा तुम्ही दोघं इथं. तात्या हे बघ. तात्या माझं खटकलं ना, मी इकडे फाशी घेईन लगेच, कुठं इकडे फाशी घेईन लगेच. खटकल्यावर? हा, कारण माझा जीव आहे, पक्का जीव आहे तो. ओ तुम्हाला पण म्हणते मी, दोघांना पण बोलते मी, दोघंही निघा इथून. बरं एक काम करते का, काय करतो बघा सगळं लग्न आमच्या. तुम्ही काय येडे झाले काय दोघं पण? बरं आम्ही दोघं कोण आहे हे तुला माहितीये का? ते मला नाही माहिती आणि मला माहित बी करून घ्यायचं ना. तुम्ही दोघं इथून आत्ताच्या आत्ता चालते वा. किती गाड्या चालवायचे, कशा चालवायचे ना, त्या बाहेर जाऊन चालवा, इथं नका चालू. बडबड नको ना, काय मा पप्पा आहे तो. तुला माहित नाही? ते असेल मग तुमचा. पोरगा आहे माझा पोरगा. मग मी काय करू? तू काय करू म्हणजे? मग मी काय करू? तुमचं पोरग आहे तर मग तू फक्त पैसे घे. तुम्ही दोघं जण बघत बसा एकमेकाचं. नाही, नाही. तुमचं पोरग आहे का बाप आहे? तुम्ही निघा इथून. मला काय सांगताय? तू फक्त पैसे घे. हा, पैसे मग? घ्यापुरते का? ते मला नाही माहिती. मला ज्ञान नका शिकवू तुम्ही. हा, निघा इथून तुम्ही दोघं पण. हे बघ वाढवा. तुम्हाला दोघांनाही लाज नाहीये. तुम्हाला दोघांना म्हणते माझ्या घरातून निघा. तुमचे पाऊलच निघत नाही इथून. तुला हा? मी काय म्हणतो, आम्हा दोघांना बरं लाज मी आहे, काय तुला लाज आहे? म्हणतो, मी काय म्हणतो, तुला लाज आहे? काय लाज आहे? माझी लाज काय सांगू तुम्ही? तात्या थांब, जाऊ दे माझं मग तू नको लागू. तात्याच्या 10,000 रुपये घ्या, तात्याला चान्स दे, चला आम्ही चालू येऊ. काय 10,000 तात्या घेतो चान्स. तुम्ही दोघ जण येडे अरे येडे. मी तुझ्या आधी ठेवलेलं आहे तिला. हा, मग ती 10,000 मी तिच्याच करता तिने मला फोन केलता. तात्या हा, तो जमीन याचं का तो आपलं काय खा. मग आता तो कशा करता? तू एकटाच आहे, तुझ्या पुरता भरपूर आहे. हा एक काम कर, शहाणा बन, हा, मला बायको करू दे, तू बायको करून घे, आणि जमीन जागेल तर जागू राहील. हा अगदी बरोबर आहे. तुम्ही काय करा, इथून जा, असं करू का? तुम्ही बायको करून घ्या आणि तुम्ही बायको करून घ्या. मग तो एकदम अगदी अगदी उत्तम. निघा. पण तो कसं काय होईल? माझं कसं येऊ, माझा नका विचार करू. तुम्ही दोघेही निघा. शिरप्या, चला तू हीच उठा बायको, पटकन. तू हीच बायको कर. ए माझं मला मी नाही पाहून घेतो. कोणाला नवरा करून घ्या. तुम्हाला बी नाही आणि तुम्हाला बी नाही. निघा माझ्या घरातून. चला निघा. असं का? हे पैसे घेऊन बरं.